नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचरेकर लाईव्ह कोकणातली यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप स्वागत करत आहे। तर मित्रांनो, उद्या गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीच्या सर्वप्रथम तुमका खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, गणेश चतुर्थी म्हटल्यावर इल्यावर बाजारपेठेमध्ये लगबग तर असतलीच आणि ती लगबग आज आपल्या बहु जायची। म्हणजे बाजारपेठेमध्ये आज लगबग कशी असतली तर आता ही दुकानं तर बरीच इलेली आहेत, म्हणजे ती प्लॅस्टिकची फुला म्हणा किंवा असे हारबिरी अशी ती दुकानं इलेत। पण आज जो बाजार असता त्या ठिकाणी जो माटिक म्हणते माटवी असताना गणपतीच्या डोक्यावर तिका लागणारा साहित्य आज बाजारपेठेमध्ये विकू घेतात। म्हणजे कंगना म्हणा, हरणा म्हणा की ते अशी ती फुलं असतात विविध जातीची, नागकणी म्हणा अशी विविध फुलं आहेत ती 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 दाखवण्यासाठी आज मी तुमका जाते। तर ती देवगडच्या एस टी स्टँड समोर बाजारी भरतात आणि त्या ठिकाणी बरीच आजूबाजूच्या गावातील लोक येतात, कारण ही फुलं आहेत ती दुर्मिळ आहेत आणि दुर्मिळ फुलं असल्यामुळे ती शक्यतो आधी 3-4 दिवसापासून शोध घेऊ लागतात आणि त्याच्यानंतर ती शोधून आज उपलब्ध होतात आणि ती आज विक्रीसाठी इलेली असेल। तर ती तुमका आज मी दाखवण्यासाठी आज आपण देवगडच्या त्या स्टँड समोर जातात आणि तुमका मी दाखवते कसली कसली फुलं, चिबूड केवढे आहेत, पडवळा काय काय, भेंडी आहेत, काय काय विविध भाजी येतात, मग ते देखील तुमका दाखवते। तर चला आता आपण जाऊया डायरेक्ट थेट देवगड एस टी स्टँड समोर। मित्रांनो, आपण ना देवगडच्या एस टी स्टँड समोर गेलो, म्हणजे हो ना देवगडचं एस टी स्टँड हा असं सगळं आणि मुंबईवाले बरेच चाकरमाने येईल आणि या ठिकाणी हो असो बाजार भरता। ह्या ठिकाणी विविध अशी ही आहेत म्हणजे फुलं आहेत, ही बघा ही सगळी विविध फुलं आहेत, भोपळा, परत नारळ, परत ही चिबुडा, पडवळा, हरणा आहेत, अशी सगळी ना विविध फुलं आहेत। काकडे आहेत, हळदीची पानं आहेत, कौंडाळा आहेत, तोरणा आहेत, ही सगळी कांगणा आहेत, हे सगळं असं आतमध्ये ना बऱ्यापैकी ना बाजार भरलेलो आहे। कमी दाखवतो हे बघा असं सगळं। तर मित्रांनो, हा इलव आणि बऱ्यापैकी ना आहे ना गणपतीक जी माटी एक लागणारा सामान आहे। आपण ह्या काकांकाच विचारणार, काका ह्या काय आहो? ही हरणा, ह्या तिरडे, ह्या ही कांगणी, ही नागखडी, ही शेरवडा, हे कौंडाळा आणि ती सुपारी। आणि हे बघा हे सगळा सामान ना काकांकडे हा आहे बऱ्यापैकी। हे बघा ही हळदीची पानं आहेत, काकी या तूप काय ताका या बघा याकडे गावठी तूप पण आहे। या कसा काकी? काकी 400 रुपये, 800 रुपये लिटर, 400 रुपये अर्धा लिटर, 400 अर्धा लिटर। हा ही सगळी म्हणजे ती सगळी फुलं आहेत आणि या ठिकाणी व भोपळ्याचे बेशी आहेत। काकी कशी आहेत भोपळ्याची बेशी? हा 20 रुपयाने, 20 रुपयाने एक। तर बघ याकडे ह्या दोडकी आहेत, चिबूड आहेत। ते आपण ताईक विचार, ताई ह्या पडवा किती फुटा? 4 फुटा 80 रुपये। अरे बापरे, केवढा नावत तरी 2, 3, 5 फुटे का 4 फुटा ना? 4 फुट 80 रुपये देतात आई। ह्या असू दे। ही भेंडी आहेत, भेंडीचं कसा? 20 रुपये वाटो। ही दोडकी ही किती? 30 रुपये एक। चिबूड आहे 100 रुपये आणि हे काकडे 60 एक काय सगळे? एक 60 रुपये। अरे ह्या काय काकडे मग ती कशी? 25 रुपये 25 एक। मित्रांनो, काकड्यांचा दर जरा जास्त हा। ह्या काकाकडे पण ह्या बरं हे बंद काका, हे बंद कसले तो? 20 रुपये कसले ते? चिवणीचे ते कशा वापरायचं? हा मांडीक बांधूक लागतात। हां मित्रांनो, आता काय ते त्या ह्या येईल ते याकडे 20 रुपये। हा बरेच ते सगळेच काकड्यांचे दर तेच सगळीकडे त्या मनाने। ही आजी आहे बसले बघा, गोटी पण आहेत, म्हणजे आपण जे फणसाची गोटी असतात ना ते आटले म्हणतात, ते देखील आहेत असे बऱ्यापैकी। हां किती बघा, आजी अजून 70 वर्षात देखील व्यवसाय करतात आणि आताची पोरा लास्ट धंदो व्यवसाय करू व्यवसाय हां दिलेलं आहे काकी। तर इकडे असं सगळं हे बाजार भरतात बऱ्यापैकी। जर गणपतीक लागणारे सामान तर सगळं या ठिकाणी किंवा असं सगळीकडे इकडे बाजार आहे। इकडे ना नारळ, यावर्षी नारळ घेऊन गेलेत। यावर्षी नारळ कसे दिले? 50-45 देणार। 50-45 ह्यो कसलो? ह्यो किती? हे 45 आणि 50 असे वेगवेगळे आहेत। तर मित्रांनो, नारळ बघा 50 आणि 45 रुपये गावठी नारळ। नारळ सध्या जरा महाग झालेले आहेत मुंबईत देखील। या काकीकडे तवशी आहेत घेऊन बसलेले आहेत, काकीकडे तवशी आहेत, चिबूड आहेत, वाली आहेत सगळं। हा तर मित्रांनो, हे ना हे आपले ना व्हिडिओ आवर्जून बघत असतात प्रत्येक वेळा,
आणि माका विचारतात व्हिडिओ कशा घेत नाही तर काय हा व्हिडिओ कशा घेत नाही तर आपल्या कामात आता भरपूर पडली आहेत हा फॅन आहेत आमचे तर असे आपली लोक आहेत पण का आता व्हिडिओ बनवूकच वेळ मिळत नाही या कामामुळे अशी बरीच गोष्टी आहेत आपण ह्याकडे काकी विचारूया ह्याकडे चिबूड आहेत चिबुडाक दाखवते काकीकडे काकी हे चिबूड कसे आहेत चिबूड हे 100 आहे हो 100 हे 100 आहे हे सगळे 100 आहे आणि हे 80 दिलं हे 50 दिलं हा ते 50 आहेत मित्रांनो चिबडाचा दर सध्या कमी हा एवढं जास्त दिसत नाही पण असे बऱ्यापैकी हे सगळे ना सामान ह्या बाजारात मिळतात तुमका भाई भोपळे पण आहेत काका भोपळे कसे हे काकी तुझे आहेत भोपळे कसे ते 100 हा हे 60 रुपये 60 रुपये आणि वाली 20 रुपयान बघा मित्रांनो हे आणि भोपळ्याची बेल का 20 भोपळ्याची ती 20 रुपयेच असतली तर असे हे बाजार भरता आकडे आणि बरीच लोक लांबून लांबून काकी खसून येलं इळियातलीच बरेच लोक आहेत ना हा इळियातलीच बरेच लोक येतात आकडे हा इळियासडा मुंबरी कुणकेश्वर अशा ठिकाणाहून ही सगळी लोक आहेत कढीपत्ता पण काकी विकूक घेऊन येईल आणि अळूची पानं हो हे सगळं हा चिबूड हे याच्याकडे काकीकडे चिबूड लय लहान घे हा सगळा पाऊस असल्यामुळे बराच नुकसान झालं लोकांचा कारण का बरंच पाऊस म्हणजे सतत असल्यामुळे ना वेली वाढले नाही जास्त आहे ना हा त्याच्यामुळे ना खप म्हणजे काय खत मग हा ते आमच्या लोकांना समजत नाही खप म्हटल्या तर मित्रांनो खप म्हटल्यावर आमच्याकडे कसं कोकणात खप म्हणतात पण खप म्हणजे काय खत असतं ना त्याला खप म्हणतात तर आता तो वाहवान लेंडी मिंडी सगळी वाहवान गेली आणि त्याच्यामुळे ना पाऊसच एवढं होतं सतत म्हणजे मे महिन्यापासून जो पाऊस चालू झाला तर सगळं हैराणच करतं सगळ्यांका आणि ह्या बाकीचा ह्या सगळं तुमका आता मी दाखवलं आहे सगळा तासा म्हणजे हे सुपारी आहेत सुपारी लागतात माती एक लागतात म्हणजे सुपारी आहेत सगळे भोपळे आहेत भोपळ्यांचा दर तुमका साधारण सांगितलं तर मित्रांनो या ठिकाणी बघा गावठी ना केळी होत आहे आणि चिबूड आहेत घोसाळा पडवळा परत केळीची पानं आहेत वांगी पण आहेत गावठी हां गावठी वांगी पण गावठीच आहेत आणि कारली आहेत आणि हे भोपळे आहेत मोठे हे भोपळे कसे आहेत काकी मोठे हे भोपळे हां 250 मोठे भोपळे आणि ह्या हां हे 100 ह्या कवसा केवढा मोठा हा हे 100 वाला 100 आणि चिबूड कसे आहेत चिबूड 200 खाली 200 पासून खाली म्हणजे हे मोठं हा तो 200 वाटता हे 100 त्याच्या खाली 50 होता तो पूर्ण ना तिथपर्यंत असं सगळा तास भरलेला सगळ्या बघा या पूर्ण ना बाजारात तास भरलेला म्हणजे सगळीकडे तीच बाजार आहेत आणि सगळीकडे तेच गोष्टी आहेत पण कोणाकडे दर कमी आहेत कोणाकडे दर जास्त आहेत लोक आपली होय तसं दर घेतात म्हणजे कोणाक होया त्या पद्धतीन ती म्हणजे तुमका दाखवले त्या पद्धतीने सगळं आहे भय आटले आहेत हे सगळा म्हणजे ह्यो सगळं बाजार ना ह्यो तिथपर्यंत गेलेलो हा आणि ही सगळी आपलीच म्हणजे इळियातली लोक आहेत म्हणजे ह्याकडे देवगडातली नसतं ती हे इळिया पाडतळ कुणकेश्वर मिठमुंबरी या गावातली लोक असतात तर ही सगळी आता इथपर्यंत बघा पुढे गेलेलो हा सगळा ताजा मग तुमका आता दाखवणार काय मग तुमका साधारण त्यांचे दर किती आहेत साधारण ते दाखवले तुमका आणि हो असं समोर ना देवगड एस टी डेपो आता बऱ्यापैकी ना एस टी डेपोचं ना काम झाला बऱ्यापैकी सुंदर तर आता ह्या बाकीचा कॉन्ट्रॅक्टचा खाली कॉन्क्रीट हा तर करतील आणि त्यानंतर मग डेपो एकदम सुंदर होईल तर ह्या डेपोच्या बाजार ह्यो समोर असं भरता तो साधारण तुमका दाखवसाठी मी इलेलं आहे बघ या छान वाटला ना एकंदरीत हे गोष्टी बघून कारण का हे गोष्टी आता सध्या आणूक पण ना भरपूर मेहनत असता ती देखील भरपूर असता आणि ती भरपूर म्हणजे 2-2 दिवस आधी शोधून आणूक लागतात आणि ते शोधून घेऊन येतात आणि हे आपल्या लोकांका उपलब्ध करून देतात मित्रांनो फायनली तुमका मी दाखवले जे गणपतीच्या माठीयेक काय सामान लागतात ता तुमका या ठिकाणी दाखवले म्हणजे सगळीच भाजी होते पडवळ होते चिबूड होते भोपळे होते म्हणजे हरणा होती तेरडे होते असे विविध दोडकी होते असे विविध प्रकारचे भाजे या ठिकाणी विक्रीसाठी येतात आणि ते तुमका मी दाखवले म्हणजे त्याचे दर देखील काय आहेत हे देखील तुमका दाखवले म्हणजे हो छोटंसं असं बाजार भरता पहिल्या दिवशी कारण काय पहिल्या दिवशी हे सगळे गोष्टी लोकांना मिळत नाही आणि हे आणण्यासाठी ना भरपूर ना मेहनत करू लागतात 2-2, 3-3 दिवस ती कौंडाळा मिळत नाही ती आणण्यासाठी भरपूर म्हणजे शोधूक लागतात 2 दिवस ती नागफणी असे ते फुलं ती मिळत नाही आणि ती शोधण्यासाठी त्यांना बऱ्याच ठिकाणी जंगलात जावं लागतं आणि जंगलातून ही फुलं शोधून घेऊन येतात तर त्यानंतर ही आपल्या विक्रीसाठी उपलब्ध कारण का पहिल्या काळात हे असे म्हणजे हे डेकोरेशनचं काही सामान मिळत नव्हतं म्हणजे अशा पद्धतीने हे
फुलं लावली जातात आणि असं सजवलं जायचं गणपती, आणि ती प्रथा अजूनही लोकांका आणि ती आज लोक अजून पूर्ण करतात. म्हणून अशा गोष्टी तुमका दाखवण्याचा छोटासा प्रयत्न होता. व्हिडिओ जर आवडलो तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबू देखील विसरू नका. तर पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन ठिकाणी. तोपर्यंत हसत राहा, आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घेत राहा. मी परत येतोय, तवसर तुम्ही स्वतःची काळजी घ्यावा.